युद्ध, मद्यपान, व्यभिचार आणि हिंसा या 4 ठिकाणी जागा दिली बरं का. कलीनं सांगितलं महाराज माझा चेहरा पाहूनच जागा दिल्या म्हणे, एखादी तर चांगली द्या. राजानं सांगितलं का रे तुला चांगली जागा का द्यायची. कलीनं सांगितलं महाराज माझ्या या कलियुगामध्ये एक विशेष गुण आहे म्हणे, माणसानं मनानं जरी पुण्यकर्म केलं तरी त्याचं पुण्य त्याला प्राप्त होते. हा गुण कलियुगातला चांगला आहे, हे राजाला आवडलं म्हणून 5वी जागा दिली. कशामध्ये दिली, कशात दिली, सोन्यामध्ये. 5वी जागा सोन्यामध्ये. सोन्यामध्ये सुद्धा कली आहे. तुम्ही म्हणाल महाराज सोन्यामध्ये तर परमात्मा आहे, धातू नाम कांचन वास्मी, धातूमध्ये सोनं म्हणजे मी असं परमात्मा स्वतः सांगतो गीतेमध्ये. मग सोन्यामध्ये जर परमात्मा आहे तर कली कसा असू शकतो. तर जे सोनं नीतीनं कमवलेलं आहे तिथं देव आहे आणि जे धन अनितीनं कमवलेलं आहे तिथं कली आहे. म्हणून संपत्ती जोडत असताना, धन कमवत असताना, श्रीमंत होत असताना पैसा हा नीतीचा असला पाहिजे, अनितीचा नको. तिथं कली आहे बरं का. राजा निघून गेला. काही दिवसानंतर बरं का पूर्वजांची संपत्ती काढली, त्याच्यामध्ये एक सुवर्ण मुकुट सापडला बरं का. ते जरासंधाचा होता, अनितीचा होता. त्यामुळे त्या मुकुटामध्ये प्रवेश केला कलीनं आणि तो मुकुट परीक्षितानं डोक्यावर धारण केला. आज बुद्धी बिघडली. राजा सात्विक होता, सदाचारी होता, हिंसा कधी जीवनात केली नव्हती बरं, पण कलीनं प्रवेश केल्यामुळे बुद्धी बिघडली आणि आज हिंसा करायची विचार आला बरं का, शिकार करण्याचा विचार आला. काही सेना सोबत घेतली, जंगलामध्ये निघून गेला बरं का, शिकारीचा शोध घ्यायला लागला. काही सेना या बाजूला, काही सेना त्या बाजूला. राजा एकटाच पडला. राजाला शिकार सापडत नव्हती. दूर दूर पर्यंत फिरायला लागला बरं का, त्रास व्हायला लागला, तहान लागली, पाण्याच्या शोधात फिरायला लागला. दूर दूर पर्यंत पाणी दिसत नव्हतं. राजाचा जीव व्याकुळ व्हायला लागला. आता जर मला पाणी नाही मिळालं तर माझा जीव जाण्याची शक्यता आहे. पाण्याच्या शोधात फिरायला लांब 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 पर्यंत गेला बरं का. आणि राजाच्या दृष्टीस एक कुटी दिसली. राजाला वाटलं की या ठिकाणी मला नक्कीच पाणी मिळेल. पाण्याच्या इच्छेनं राजा कुटीच्या जवळ गेला. जाऊन पाहिलं तर कुटीच्या बाहेर एक महात्मा विशाल शाळेवर डोळे बंद करून बसलेला दिसला. राजानं आवाज दिला, महाराज मला तहान लागली, पाणी द्या. महात्म्याने डोळे उघडले. पुन्हा आवाज दिला, महाराज मला तहान लागली, पाणी द्या. महात्म्याने डोळे उघडलेच नाही. पुन्हा आवाज दिला, महाराज मला तहान लागली, पाणी द्या. महात्म्याने डोळे उघडलेच नाही. राजाला राग आला बरं का. त्याला वाटलं हा महात्मा समाधीचं नाटक करत बसला का. याला वाटलं असेल आता राजाची व्यवस्था करावी लागेल. तळपायाची आग मस्तकात गेली. आसपास पाहिलं, मेलेला एक सर्प दिसला बरं. बाणाच्या टोकानं उचलला आणि साधूच्या गळ्यात टाकून दिला. राजा निघून गेला. थोड्या वेळानंतर शमीक महाराजाचे शिष्य आले बरं का. सुख महाराज सांगतात ते शमीक महाराज होते, इंद्रियांना अंतर्मुख करून बाहेर जगापासून निवृत्त झाले होते, समाधीमध्ये होते. राजाला समजलं नाही. शमीक महाराजाचे शिष्य आले बरं का. पाहिलं तर गुरुजीच्या गळ्यात मेलेला सर्प. अपमान झाला बरं का. धावत गेले नदीच्या तीरावर. शमीक महाराजांचा मुलगा शृंगी खेळ खेळत होता. जाऊन सांगितलं तुझ्या वडिलाच्या गळ्यात कुणीतरी मेलेला सर्प टाकला म्हणे. तो पितृभक्त होता. बापाचा झालेला अपमान त्याला सहन झाला नाही बरं का. आणि रागाच्या भरात त्यानं शाप देऊन टाकला. इति लंघित मर्यादम तक्षक सप्तमी हानी दंगक्षितित तेक तुलांगार जो मेत तुरम. ज्यानं कोण माझ्या बापाच्या गळ्यात मेलेला सर्प टाकला असेल, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प नसून त्याचा मृत्यू होणार. शाप देऊन टाकला. रडत होता, चालता येत नव्हतं. 2 मुलांनी हाताला धरलं बरं का. गुरुजीच्या पुढे आणून उभं केलं. बापाच्या गळ्यात पडलेला मेलेला सर्प पाहिला ना, अंतःकरण भरून आलं. ढसा ढसा रडायला लागला बरं का. थोड्या वेळात समाधीतून उत्थान झाले शमीक नावाचे ऋषी. आणि पुढे पाहिलं तर मुलगा रडताना दिसला. विचारलं, शृंगी ए शृंगी का रडतो रे. रडून रडून त्याचा कंठ आवृत्त झाला होता. त्याला बोलता चालू नाही. बाजूच्या मुलांनी सांगितलं, गुरुजी तुमच्या गळ्यात कोणीतरी मेलेला सर्प टाकला म्हणे, म्हणून तो रडत आहे. पण गुरुजी काळजी करायचं काय कारण नाही. 7 दिवसात समजणार आहे म्हणे गळ्यात सर्प टाकणारा कोण आहे. कारण शृंगीनं शाप दिला म्हणे, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प डोसून त्याचा मृत्यू होणार. शमीक महाराजांनी गळ्यातला मेलेला सर्प काढून टाकला. डोळे बंद केले. आपल्या अंतर्ज्ञानानं पाहिलं माझ्या गळ्यात सर्प टाकणारा कोण आहे. दुसरा तिसरा कोणी नव्हता. पांडवांच्या वंशामध्ये जन्माला आलेला राजा परीक्षित होता. अंतःकरण भरून आलं. रडायला लागले बरं का. सांगितलं, हे शृंगी शृंगी अरे शाप द्यायच्या अगोदर जरा विचार करायला पाहिजे होता रे. शृंगी अरे माझ्या गळ्यात सर्प टाकणारा दुसरा तिसरा कोणी नाही रे. पांडवांच्या वंशामध्ये जन्माला आलेला राजा परीक्षित आहे. शृंगी असा राजा कधी झाला नाही, याच्या पुढे कधी होणार नाही रे. जरा विचार करायला पाहिजे होता रे. जरा विचार करायला पाहिजे होता. जा रे जा, कुणीतरी जाऊन सावध करा म्हणा.
इकडे राजा घरी गेला होता, डोक्यावरचा सुवर्ण मुकुट काढून ठेवला होता बरं का. बुद्धी ठिकाण्यावर आली, विचार करायला लागला, आज मी एका खऱ्या साधूचा अपमान करण्याचं धाडस केलं, त्याचा परिणाम भगवंतानं मला असा दंड दिला पाहिजे की याच्या पुढे कोणता राजा कधी खऱ्या साधूचा अपमान करणार नाही, असा विचारच करत होता. तेवढ्यामध्ये शमीक महाराजांचे 2 शिष्य आले बरं का. हात जोडून सांगितलं, महाराज तुम्ही गुरुजीच्या गळ्यात केलेला सर्प टाकला ना, गुरुजीच्या मुलानं तुम्हाला शाप दिला, म्हणजे आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प डसून तुमचा मृत्यू होणार आहे. निघून गेले. राजा हसायला लागला, रडला नाही, हसायला लागला. मी 7व्या दिवशी मरणार आहे, 7व्या दिवशी नाही, माझा मृत्यू तर आजच व्हायला पाहिजे होता, आजच. कारण आज मी जे अपराध केला तसा अपराध कधी कोण्या राजाने कधी जीवनात केला नसता. आज मी खऱ्या साधूचा अपमान करण्याचं जीवनात धाडस केला, असा अपमान कधी कोण्या राजाने केला नसता. माझा मृत्यू आज व्हायला पाहिजे. माहिती झालं की मी 7 दिवसात मरणार आहे. काय करायचं? राज्याचा त्याग केला, शुकतालला गेले, अनशन नावाचं व्रत धारण केलं. शुकाचार्यांची भेट झाली आणि शुकाचार्यांनी राजाला भागवत सांगितलं. 7 दिवस पर्यंत प्रश्न विचारला होता, लवकर मरणाऱ्या माणसानं कोणतं कर्म केलं पाहिजे म्हणे, आणि शुकाचार्य त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी राजाला द्यायला लागले बरं का. आपली झाके कुठपर्यंत आली मला एकदा सांगा तुम्ही, म्हणजे तशी मी कथा वाढवण्याचा प्रयत्न करतो. आणि राजाला त्या ठिकाणी माहिती झालं की आता मी 7 दिवसात मरणार आहे, आणि म्हणून सर्वस्वाचा त्याग केला बरं का. मी नेहमी सांगत असतो की माणसाला वैराग्य त्यावेळेस येत असतं, ज्यावेळेस समजतं की पुढची वस्तू, व्यक्ती, पदार्थ माणसा आपल्या दुःखाला कारण ठरत आहे, त्यावेळेस वैराग्य येतं. वैराग्य आलं. शुकतालला गेले बरं का. सगळे साधू गोळा झाले होते की राजा 7 दिवसात मरणार आहे. सात्विक राजा होता, सगळे लोक भेटीसाठी यायला लागले. प्रश्न विचारला होता, सांगा म्हणे महाराज, सर्वांच्यासाठी सर्व अवस्थांमध्ये विशेष करून लवकर मरणाऱ्या माणसानं कोणतं कर्म केलं पाहिजे. तेवढ्यामध्ये भगवंताचे कलावतार व्यासपुत्र शुकाचार्यांचं आगमन झालं. शुकाचार्य भगवान अजान भाऊ आहे बरं का, चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज आहे, 16 वर्षाची अवस्था आहे बरं का. भगवंतासारखा दिसणारा एक तरुण साधू त्या साधूच्या सभेमध्ये आला. सगळे लोक उठून उभे राहिले. राजा उठून उभा राहिला, बसायला आसन दिलं, पाद्यपूजा केली बरं का. सगळं पार पडल्यानंतर राजाने प्रश्न विचारला, सांगा म्हणे महाराज, लवकर मरणाऱ्या माणसानं कोणतं कर्म केलं पाहिजे. त्यावेळी शुकाचार्य बोलायला लागले, राजा थांब म्हणे, थोडा जरा बसू दे, नंतर विचार प्रश्न. राजाने सांगितलं, नाही महाराज, माझ्याकडे वेळ फार कमी आहे महाराज, मला लवकर सांगा म्हणे, लवकर मरणाऱ्या माणसानं कोणतं कर्म केलं पाहिजे. त्यावेळी शुकाचार्य बरं का सांगायला लागले, राजा माणसाची मृत्यूची वेळ जवळ आल्यानंतर घाबरायचं नाही म्हणे. मग काय करायचं? तर वैराग्याचं शस्त्र हातामध्ये घ्यायचं आणि हा देह आणि या देहाविषयी असलेली विषयाची ममता तोडून टाकायची. आणि मग काय करायचं? तर भगवंताचं ध्यान करायचं. माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? लक्ष आहे ना? म्हणजे लक्ष जर असेल तर मी कथा वाढवतो, नाही तर मग इथंच जन्म करतो. आता द्या मग लक्ष थोडंसं 15 मिनिट बरं का. सांगितलं, राजा माणसाची मृत्यूची वेळ जवळ आल्यानंतर घाबरायचं नाही, वैराग्याचं शस्त्र हातामध्ये घ्यायचं आणि हा देह आणि या देहाविषयी असलेली विषयाची ममता तोडून टाकायची आणि भगवंताचं ध्यान करायचं. कसं करायचं त्याची एक प्रक्रिया सांगितली. सांगितलं, राजा भगवंताचं ध्यान करायचं आहे ना, मग जितासन. सांगितलं, राजा पहिल्यांदा आसन शिकायचं, बसायला शिकलं पाहिजे. बसायला ध्यान करायचं आहे ना, पहिली प्रक्रिया सांगत असताना बसण्याची पद्धती. ध्यान करायचं असेल तर पहिल्यांदा याचा अभ्यास केला पाहिजे, बसण्याचा. आपल्याला 2 तासही बसणं होत नाही, 17 वेळा मांडी बदलवतो, 17 वेळा बरं का. पण त्याचा पहिल्यांदा जितासनो बरं का. दुसरी गोष्ट जित श्वासो, श्वासावर नियंत्रण बरं का. कारण माणसाचं आयुष्य हे श्वासावर अवलंबून आहे. जेवढा लवकर श्वास घेईल माणूस तेवढा लवकर मरणार आहे. पूर्वीचे योगी योगाच्या द्वारे श्वासावर नियंत्रण करायचे म्हणून हजार वर्षापर्यंत जगायचे. आपल्याला आश्चर्य वाटत नाही बरं का, खरं नाही वाटत. आपण म्हणतो की असं कुठे होत असतं का हजार वर्षापर्यंत. पण श्वासावर नियंत्रण केलेलं योगाच्या द्वारे. आपल्या कलियुगातली गोष्ट आहे, 750 वर्षाच्या अगोदरची ज्ञानोपरायांचे समकालीन साधू सांगदेव नाव त्यांचं, किती वर्ष जगले होते? किती वर्ष? 1400. कलियुगातली गोष्ट आहे, 750 वर्षाच्या अगोदरची. 1400 वर्ष जगले बरं का चांगदेव महाराज. कशामुळं? योगाच्या द्वारे श्वासावर नियंत्रण केलं होतं. म्हणून श्वासावर नियंत्रण योगाद्वारे केलं की आयुष्य वाढतं बरं का माणसाचं. म्हणून जिथं श्वास हो, श्वासावर नियंत्रण. तिसरी गोष्ट जिथं संगो, संग टाकला पाहिजे.
संग म्हणजे आसक्ती, ती वस्तूविषयी, पदार्थाविषयी, व्यक्तीविषयी कोणती आसक्ती बरं, ती आसक्तीचा त्याग. चौथी गोष्ट जितेंद्रिय, इंद्रियावर विजय प्राप्त केला पाहिजे. कारण ही इंद्रिय फार सैराट आहे बरं का, सैराट. कधी कुठं जाईल हे इंद्रिय काही सांगता येत नाही. हे इंद्रिय आपल्याला जागेवर बसू देत नाही. आणि जोपर्यंत या इंद्रियांना अंतर्मुख करून आपण जागेवर बसणार नाही तोपर्यंत ध्यान कुठं करता येणार आहे? करताच येणार नाही. 5 ज्ञानेंद्रिय आहे, 5 कर्मेंद्रिय आहे. डोळे, नाक, कान, त्वचा आणि जीभ हे 5 ज्ञानेंद्रिय आहे. आणि प्रत्येक इंद्रियाचा एक विषय आहे. कानाचा, नाकाचा, जिभेचा, डोळ्याचा, त्वचेचा एक एक विषय आहे. डोळ्याचा एक विषय आहे. काय विषय आहे डोळ्याचा? काय करतो आपण डोळ्यानं? जेवण करतो का? काय करतो डोळ्यानं? डोळ्यानं पाहतो म्हणजे डोळ्याचा विषय आहे रूप, कानाचा विषय आहे शब्दनाद, नाकाचा विषय आहे गंध, त्वचेचा विषय आहे स्पर्श, जिभेचा विषय आहे रस. आणि एका विषयामुळे एकाचा घात झालेला हे शास्त्र आपल्याला शिकवतो. पतंग नावाचा कीटक आहे ज्याला फकडी म्हणतो आपण, रात्री दिव्याच्या भोवती फिरत असतो. त्याला रूप आवडतं, त्याच दिव्यावर जळून भस्म होते, मरते. एकच विषय होता मेली. शब्द नावाचा विषय हरणाकडे आहे. हरिण पकडणारे पारदे युक्ती करतात, सिटी वाजवतात, बीन वाजवतात, जाळ मांडलेलं असतं. नादाला भुलून हरिण जवळ येतं, जाड्यात अडकतं, त्याचा घात होतो. हरणाकडे एकच विषय होता, तोही आपल्याकडे आहे. गंध नावाचा विषय भुंग्याकडे होता. भुंगा जात असतो कमळाच्या फुलामध्ये, मकरंद सेवन करतो, रममान होतो, संध्याकाळ होते, फुल मिटतं आणि त्याच्यातच गुदमरून मरतो. बाहेर नाही येता येत त्याला. तो भुंगा, जो भुंगा एखाद्या एवढ्या मोठ्या लाकडात जर प्रवेशला तर लाकडाचा भुगा करून टाकतो तो भुंगा. पण एवढं कोमल असलेलं कमळाचं फुल फाडून बाहेर येऊ शकत नाही, कारण विषयाला भुललेला आहे. त्याच्याकडे एकच होता, तोही आपल्याकडे आहे. स्पर्श नावाचा विषय हत्तीकडे होता. हत्ती पकडणारे लोक युक्ती करत असतात. एक खड्डा खणलेला असतो, त्याच्यावर गवत अंतरलेलं असतं, त्याच्यावर लाकडाची हत्ती करून ठेवतात आणि त्या हत्तीला स्पर्श करण्यासाठी हत्ती येतो, खड्ड्यात पडतो, त्याचा घात होतो. तोही विषय आपल्याकडे. रस नावाचा विषय माशाकडे होता. मासा पकडणारे लोक युक्ती करतात, त्यांच्याकडे गळ असतो. त्या गळाला गांडूळ लावतात अर्धा तोडून आणि ते गळ पाण्यामध्ये सोडतात. तो मासा असा खाण्यासाठी येतो. त्यावेळेस ते गांडूळ त्या माशाला सांगतो, मत आ मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए, तू आता है मेरे लिए, ऊपर खडा है तेरे लिए. पण मासा काही ऐकत नाही, कारण जिभेला चटका लागलेला आहे. चांगलं खायचं आपल्यासारखा बरं का, ऐकतच नाही. शेवटी गळ अडकतो, माशाचा घात होतो, मरतो. त्याच्याकडे एकच होता, तोही आपल्याकडे. आपल्याही जिभेला चटका लागलेला आहे, आपल्याला असं तसं जमत नाही. चांगलं चुकलं पाहिजे बरं का आपल्याला. पण मी नेहमी सांगत असतो, आपल्या प्रारब्धानं आपल्या ताटात जे आलं त्याचा आनंदानं स्वीकार केला पाहिजे. कारण अन्न, मान, धन हे तो प्रारब्ध आदीनं महाराज म्हणतात. अन्न प्रारब्धानं मिळतं, धन प्रारब्धानं मिळतं आणि मान प्रारब्धानं मिळतं. म्हणून आपल्या प्रारब्धानं आपल्या ताटात जे काही येत असेल त्याचा आनंदाने स्वीकार केला पाहिजे. मी असं सांगितलं एका गावामध्ये, आणि 7 दिवस वांग्याचीच भाजी खाऊ घातली बरं. मी नेहमी सांगत असतो, हे बोलणंही चुकीचंच झालं. आता लोकांना काही काही गोष्टी सांगता येत नाही. प्रारब्धानं आले ते खात जा, प्रारब्धानं आलं ते खात जा. बोलताही आलं नाही. मग त्या गावात अशी करंगळीसारखी धार लागली होती. व्यासपीठावर बसताच येत नाही बरं का, बसताच येत नव्हतं, धारच लागली होती. कारण या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात, आणि तुम्ही जर वांग्याचीच भाजी रोज खाऊ घातली लागणार नाही धार करंगळीसारखी. म्हणून मी नेहमी सांगत असतो की काळजी घेतली पाहिजे. आम्हाला आता इथला सप्त झाला की लगेच दुसरा, तिथला झाला की लगेच तिसरा. तुमच्या घरची पंगत जरी एका दिवसाची असेल, पण आमचं तर रोजचं आहे की नाही. तुम्ही कधीतरी विचार करू नये, आम्हालाही तब्येतीची काळजी घेतली पाहिजे नाही. थोडी जर तब्येत बिघडली तर व्यासपीठावर कोण बसणार आहे? थोडा जरी आवाज बसला तर कशी करता सांगायचं. म्हणून सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे नाही पाहिजे बरं का, हे तुम्ही विचार करायचा. लोकांना वाटतं की पैसे दिले म्हणजे रोजानच ठेवलेले आहेत सगळ्यात बरं का, चालू द्या म्हणजे तुमचं. तसं नाही बरं का. कधीतरी आमचाही विचार केला पाहिजे की नाही. आम्हीच तर त्रास देत नाही, माझा स्वभाव नाहीच. मी 12 वर्षातही कुणाला कधी त्रास दिला नाही की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आमच्या संचाने कधी त्रास दिला नाही की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. जे आलं ते आम्ही आनंदानं खातो. पण एखाद्या गोष्टीचा जर त्रास होत असेल मग सांगितलंच पाहिजे, सांगितलं पाहिजे की. म्हणून माझा स्वभाव नाही बरं का. मी काळजी घेत असतो की माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये. काय लागतं विचारा, काय पाहिजे. चहा पित नाही, दूध पित नाही, कॉफी पित नाही,
गरम पाणी पाहिजे व दिवसात फक्त, दुसरं तर काही पाहिजे नाही का. घरी नाही, इथे नाही, कुठंच नाही, मला काहीच नको आहे. आणि मीच बरं का काही त्रास देत नाही, म्हणून तुम्ही कधीतरी विचार करायचा असतो. बोलणंही चुकीचं झालं बरं का. आणि म्हणून प्रारब्धानं आपल्या ताटात जे येत असतं ना त्याचा आनंदानं स्वीकार केला पाहिजे ना. महाराज सांगतात माझ्याकडनं चूक झाली होती. माझी बायको एखाद्या वेळेस माझ्या ताटात चटणी भाकर ठेवायची, मी त्या सामान्य पदार्थाची निंदा करत होतो आणि त्याचा परिणाम काय झाला. नाथ महाराज फार सुंदर वर्णन करतात. मुका झालो वाचा गेली, 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 मुका झालो वाचा गेली. जिव्हालाचा बली भोजना, दुग्ध घृत शर्करा पक्वांना, निंदिले उपाना तेने पातलो मुखबंधना. परिणाम मुका झालो वाचा गेली, 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 मुका झालो वाचा गेली. नाथ महाराज सांगतात माझ्या पत्नीनं सामान्य पदार्थ ताटात ठेवला की मी निंदा करत होतो. मला दूध, तूप, साखर, पोळी खायला आवडत होती. सामान्य पदार्थाची मी निंदा केली, परिणाम मुका झालो वाचा गेली. जिव्हा लाचावली भोजना, दुग्ध घृत शर्करा पक्वांना, निंदिले उपांना तेने पातलो मुखवंदना. आणि म्हणून जे आलं ते खायचं आहे बरं का, जिभेची सोजली पुरवायची नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे बरं का. चोजली पुरवू नका, या इंद्रियाचे लाड पुरवू नका. त्या इंद्रियांना अंतर्मुख करायचं आहे बरं का. त्या इंद्रियाच्या अधीन आपण असू नये, ती इंद्रिय आपल्या अधीन असली पाहिजे. फार बिकट आहे बरं का, ही इंद्रिय काय सामान्य आहे का. आणि याच्यामध्ये मन त्याच्यापेक्षा विचित्र. हे मनच इंद्रियाचा राजा आहे बरं का. ही इंद्रिय जे आपलं कार्य करत असतात ते मनाच्या आज्ञेनं करत असतात. मन सांगतं या पायाला की तुला भागवताच्या मंडपाकडे जायचं आहे का दुसरीकडे कुठं जायचं आहे, तेव्हा पाय इकडे येतात. मन या हाताला सांगतं त्यावेळेस हात ते करतात. मन त्या डोळ्याला सांगतं की तुला नेमकं काय करायचंय, त्यावेळेस डोळे ते बघतात. म्हणून त्या इंद्रियांना वळण लावा. डोळ्याला सांगा त्या की ए डोळ्या तुला बघायचं आहे ना, मग डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. त्या कानाला सांगा काना तुला ऐकायचं आहे ना, तर मग झिंगाट नको ऐकू, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. त्या इंद्रियांना वळण लावायचं. त्या मनाला सांगायचं अरे ए मना तुला कुठं जायचं आहे ना, दुसरीकडे जाऊ नको. मना तेथे धाव घेई राई विठोबाचे पायी. कारण परमार्थामध्ये बाधा निर्माण करणार जर काय असेल तर ते माणसाचं मन आहे. हे मनच माणसाच्या जन्म मृत्यूला कारण ठरत असते. मग आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकायचं नसेल मग काय केलं पाहिजे, तुकोबराया सांगतात.
म्हणून मन हे माणसाच्या जन्म मृत्यूला कारण ठरत असते. म्हणून या मनाला आवर घातला पाहिजे. मनात ते धाव घे राई विठोबाचे पायी. त्या मनाला समजून सांगितलं पाहिजे, या इंद्रियांना वळण लावलं पाहिजे, त्यांना अंतर्मुख केलं पाहिजे बरं का. कारण हे मन फार चंचल आहे. शास्त्रानं 10 गोष्टी चंचल सांगितल्या, त्याच्यात पहिला नंबर मनाचा आहे. मनू मधुकरो मेघो मानिनी मदन मरुत्मा मधु मरकटो मकरा जसं चंचला बरं का. त्याच्यात पहिला नंबर मनाचा आहे. आणि म्हणून या मनाला आवर घातला पाहिजे बरं का. या इंद्रियांना अंतर्मुख केलं पाहिजे, भगवंताचं ध्यान केलं पाहिजे बरं का. शुकाचार्य राजाला सांगत आहे, राजा कसं केलं पाहिजे.